संभाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर आणि वेगळं प्रेम माझ्या मनात. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणारे कोण असतील ते संभाजी महाराज. पण त्यांची ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये बदनामी केली होती काही साहित्यिकांनी, काही मनुवादी इतिहासकारांनी, त्याचा मी कायम निषेधच करत होतो. इतक्या मोठ्या शूरवीराला बापाशी द्रोह केला, म्हणजे महाराजांशी द्रोह केला असा त्याच्यावर ठपका ठेवला. पण वडील दिग्विजयावर जात असताना शत्रुपक्षाला रोखून धरलं पाहिजे हे दोघा आई मुलांनी या वडिलांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी हातमिळवणी करून आपला डाव सांगला. पण हा इतिहास न सांगता खोटा इतिहास सांगण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्या वडिलांचा त्यांनी घात केला. म्हणजे तानाजी भक्त होते, मोठे मोठे लोक होते, त्या सगळ्यांना माफ केलं. माफ केल्यानंतर ही तर कहाणी पिक्चरमध्ये ऐकणे मला माहीत नाही. त्यांना परत स्वराज्यात सामील करून घेतात आणि औरंगजेबाशी द्रोह करून आलेला त्यांचा मुलगा, औरंगजेबाचा मुलगा अकबर, ह्याला पाचाडला ठेवलं होतं. म्हणजे पालीच्या जवळ गाव होतं, त्याला तिथे लपवून ठेवलं होतं संभाजीराजांनी. त्याच्याशी पुढचा औरंगजेबावर हल्ला कसा करायचा याची चर्चा करायला पाठवलं. तर ह्या 5 मनुवादी सनातन्यांनी अकबराशी हातमिळवणी करून संभाजीराजांना संपवण्याचा प्लॅन केला. सगळं तयार करून घेऊन गेले. अकबर ही मित्रप्रेमासाठी लढणारा माणूस होता. अकबराने हे संभाजींना सांगितलं की तू पाठवलेली 5 माणसं हा तुझाच घात करायला आली. आणि त्या 5ही जणांना अखेरीस संभाजी महाराजांनी पालीच्याच जवळ हत्तीच्या पायाला दिले. पुढचा इतिहास वेगळा आहे. पण जिथे ते पकडले गेले ते पकडण्याचं काम देखील औरंगजेबाला मदत कोणी केली तर सनातनी मनुवाद्यांनीच हे केलं. शृंगारेश्वर कोकणातल्या एका त्यांच्या महालात ते गेले होते आणि तिथे ते थांबले होते. ही बातमी परत औरंगजेबापर्यंत याच मनुवाद्यांनी पोहोचवली. औरंगजेबाने आपली माणसं धाडली आणि संभाजी महाराज पकडले. नंतर त्यांना दौंड येथील एका किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथे त्यांचे हालाल करण्यात आले. पण हे हालाल औरंगजेबाच्या सैन्यापेक्षा मनुवाद्यांनी जास्त केले आणि अखेरीस मनुवाद्यांनीच संभाजी महाराजांची हत्या केली. हा इतिहास आहे. पण हा इतिहास कधीच कोणी ते सांगणार. अक्षरशः तुकडे तुकडे करून ह्या मनुवाद्यांनी जे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ही हत्या झाली. हत्येचे 2 प्रकार असतात. एक थेट गळा छाटला जातो आणि तुकडे तुकडे करून तर कधीच युद्धात मारलं जातं. पण अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत साहित्यिक मनाचे, वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असलेले संभाजीराजे हे सगळ्यांच्या डोळ्यात चळत असत. त्यांचा संस्कृतवरती प्रभाव होता, त्यांचा पालीवरती प्रभाव होता, त्यांचा भाषेवरती तुफान प्रभाव. त्यांनी पुस्तकं लिहिली आणि मनुस्मृतीत लिहिलं आहे की जो संस्कृत वाचेल त्याचे डोळे काढा. त्यांचे डोळे काढले. जो संस्कृत बोलेल त्याची जीभ काढा. त्यांची जीभ काढली. जो संस्कृत ऐकेल त्याच्या कानात लोह टाका. हे केलं. अखेरीस ही हत्या कशी झाली म्हणून तर ह्या हत्येचं संपूर्ण वर्णन मनुस्मृतीत सापडलं. आणि म्हणून मी या ठाम मताचा आहे की औरंगजेबाला सहकार्य करणारे मनुवादी, सनातनी मनुवादी आणि औरंगजेब यांनी दोघांनी मिळून संभाजीराजांचा हात केला. सर, या चित्रपटामध्ये विकी कौशलनी अप्रतिम भूमिका केली. अप्रतिम. त्या भूमिका बघण्यासाठीच मी आलो. यात अक्षय खन्नानेही औरंगजेबाची भूमिका अप्रतिम केली. त्या सगळ्या शेवटी कलाकार आहेत. तेच ते असं म्हणजे चित्र उभं करतील आपल्यासमोर. ते बघण्यासाठी म्हणून मी आलो.